नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे अतिप्राचीन अशा हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा निमित्त श्री रेणुका देवीचा व हनुमान मूर्तीचा महाअभिषेक तसेच सप्ताह काळात भावार्थ रामायण कीर्तन सेवा हरिपाठ काकडा आरती नित्य नेमाने होत होती. तर हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हरिभक्तपरायण वैराग्य मूर्ती सुदाम महाराज खंडाळीकर व हरिभक्तपरायण वैराग्य मूर्ती विजयानंद महाराज सुपेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. संपूर्ण राणी सावरगाव नगरीत कळसाची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर हरिभक्तपरायण सुदाम महाराज खंडाळीकर यांच्या हस्ते कळस स्थापना करण्यात आली. उर्वरित वार्तांकन मिरवणुकीनंतर पाहूया. तर चला पाहूया मिरवणूक. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. पाहूयात कळस मिरवणूक. खेळणारा घेऊन द्या मदत मला फिरू का बारी मला हा हा खाऊन धोऊन तो हाय तांचळ पर्वत. काय काय तांदळ एका मिनिटात सगळं तांदळ हो. पण हनुमंत महाबळी महाबळी. बरं दाढी रावणाची दाढी कुणाची पण साध्या सुद्याची जर जाळली असती भगवान बाबा काय वाटलं नसतं. आता तिथे गेले हनुमंतराय महाराज उभं बसलेत आणि काही जणांना
महाभारतात व्यासाने वचन सांगितलं पहा. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम करोत हरी कीर्तनात. प्रत्येक युगातलं देवाच्या प्राप्तीचं साधन असं आहे. कृतयुगाचा काळ होता त्यावेळेला भगवंताचं ध्यान करावं, देव भेटतो असं सगळ्या जगाला सांगितलेलं होतं बरं का. सगळ्या जगातल्या सगळ्या माणसांनी देवाचं ध्यान केलं की त्यांना देव भेटतो अशी अवस्था कृतयुगात होती. कलियुगात तसं राहिलं नाही. कलियुगात ध्यानानं देव भेटत नाही का? भेटतं ना. कलियुगातही ध्यानानं देव भेटतो. तुकाराम महाराजांसारख्या संतांनीही आपल्याला ध्यान करायला सांगितलेलं आहे. अनेक वचनं संतांची आपल्याला पाहायला सापडतात. तुका म्हणे त्याचे नाम विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. करा निरंतर ध्यान आणि हृदय शुद्धवण्याकरता सगळे विचार बाहेर पडले पाहिजे. प्रत्येक माणसाला अंतःकरणातले विचार बाहेर काढणं शक्य होतं. कलियुगात सगळ्या लोकांना अंतःकरणातले विचार काढता येत नाही. पुरे का क्षेत्र देशाच्या रत्या झाल्या पडली जय कळस मिरवणुकीनंतर विनोदाचार्य हरिभक्तपरायण विलास महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. तर दुसऱ्या दिवशी कळस स्थापना वैराग्य मूर्ती हरिभक्तपरायण सुदाम महाराज खंडाळीकर यांच्या हस्ते कळस स्थापना झाली. तर हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर व हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. सप्ताह काळात गावकऱ्यांनी तन मन धनाने सेवा बजावली. तर विशेष म्हणजे युवा वर्गाने विशेष परिश्रम घेतलेले आढळून आले. पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी, गायक गुणीजन वृंद, पकवाज वादक यांनी देखील विशेष सेवा उपस्थिती लावली. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.